हे सगळं काही आपल्या गावासाठी किंवा आपल्या परिसरासाठी मागण्याचं कारण जर म्हटलं तर आपल्या इथला जो शेतकरी वर्ग आहे किंवा आपले गावखेडे ग्रामीण भाग जे आहे तर हे पूर्ण मायग्रेशन व्हायला लागले, म्हणजे इथला युवक पूर्णतः संपायला लागला. आता प्रत्येक गावामध्ये जर युवकाची संख्या म्हणून तर फार मोठ्यावर इतकी झाली. आमचा वर्ग सुशिक्षित झाला, पण सुशिक्षित झाल्याच्या नंतर या वर्गाला ज्या ग्रामीण भागामध्ये जो व्यवसाय होता तो व्यवसाय टिकवता आला नाही. खरं जर बघितलं तर आपल्याकडे संयुक्त कुटुंब पद्धती होती आणि ती संयुक्त कुटुंब पद्धत आपण जर मागच्या काळामध्ये जर बघितलं एका घरामध्ये 20 ते 25 लोक राहायचे आणि सगळ्यांचा जर दिनचर्या जर म्हटलं सगळ्यांचा जर व्यवहार जर बघितला तर शेतीवर अवलंबून होता आणि तो शेतीवरचा व्यवहार कालांतराने शेती हे तृतीयच्याही पुढच्या दर्जामध्ये गेली आणि त्या शेतीचा जो व्यवसाय होता तो शेतीचा व्यवसाय हा ठप्प होत गेला. आणि याच्या मागचे कारण शोधता शोधता आमचा युवक इंडस्ट्री जिल्ह्यात असेल, शहरी भागात असेल, पूर्णतः खेडे हे ओस पडायच्या वाटेवर आले. आणि ही वस्तुस्थिती जर अजून जर 5 वर्ष जर झाली नाही तर अक्षरशः शेती ही आपल्या इकडली भरपूर जरी शेती असेल तर तिथं करण्यासाठी जर माणूस जर उरला नाही तर शेती ही रेगिस्तानचाच प्रकार होईल आणि त्या ठिकाणी शेतीमधून उत्पन्न काढताच येणार नाही. आणि शेती जर ठप्प जर झाली तर देशातल्या 50% व्यवसाय हे बंद पडतो आणि त्याच्यासाठी हे शेती टिकणं आणि शेती टिकायचं जर झालं तर या ठिकाणचा युवक या ठिकाणी टिकला पाहिजे आणि त्याला शेतीनिष्ठ व्यवसाय या ठिकाणी करता